एअरफोर्स बॅटल्स आणि आज हा स्वाध्याय घ्यायचं कारण असं आहे, कारण की 8 ऑक्टोबर हा आपल्या इंडियन एअरफोर्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. थोडी त्याची मागची गोष्ट सांगायची झाली तर 1932 साली 8 ऑक्टोबर रोजी ज्यावेळेला आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यावेळेला त्यांनी इंडियन एअरफोर्सची स्थापना केली. त्यावेळेला त्याला रॉयल इंडियन एअरफोर्स असं संबोधलं जायचं. एकंदरीत आजूबाजूच्या हालचाली बघता त्यांना भारतीय खंडामध्ये एअरफोर्सची उपलब्धता असणं आणि त्याचा वापर करणं हे ब्रिटिशर्सना सुद्धा त्यावेळेला महत्वाचं वाटलं. शिवचरित्रांचे स्वाध्याय करताना दरवेळेला असं सांगितलं जायचं की शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले, 380 किल्ले बांधले. ते किल्ले जोपर्यंत जिंकता येत नाहीत तोपर्यंत शत्रूच्या प्रदेशावरती कब्जा करणं किंवा अ, ती पर्टिक्युलर टेरिटरी आपल्या अधिपत्याखाली आणणं अवघड पडतं. पण एअरफोर्स हे एकमेव असं आहे की ज्या दिवशी विमानं आपल्या पोटामध्ये बॉम्ब घेऊन हवेत झेपावली, त्या दिवशी या किल्ल्यांची किंवा अशा विशेष ठिकाणांची महत्त्व हे कमी होऊन गेलं. इंडियन एअरफोर्सच्या किंवा एअरफोर्स वॉरियर्स हा नाव आज द्यायची अशी इच्छा अशी झाली की लहानपणापासून कुठल्याही लहान मुलाला विचारा किंवा काही वेळेला अनेक वेळेला आपण आत्ताच्या ह्या मोठ्या वयामध्ये सुद्धा हवेतून जवळनं जाणारं विमान बघण्याचा आनंद हा एक वेगळाच असतो. तेच विमान एक पॅसेंजर एअरक्राफ्ट म्हणजे प्रवासी विमानही असू शकतं. पण ते प्रवासी विमानापेक्षा एखादं जेट फायटर जाताना बघताना किंवा जेट फायटर जाताना ते जे बघायला जास्त मजा येते, त्याचा तो आवाज, त्याचा तो रुबाब, हे सगळं बघताना इंडियन एअर फोर्सचं एक ब्रीदवाक्य आहे. ब्रीदवाक्य म्हणजे इंडियन एअर फोर्सचं ते कर्मवाक्य आहे असं म्हणूया आणि ते असं म्हणतात, की "नभः स्पृशं दीप्तम्" याने टचिंग द स्काय विथ ग्लोरी. भारत त्या मानाने बाकीच्या देशांच्या पेक्षा नेव्ही म्हणजे नौसेना आणि वायुसेना या 2 गोष्टींमध्ये थोडा मागच्या पावली आहे. बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. आपले उत्तमोत्तम असलेले राजकारणी कारणीभूत आहेत. आपल्याकडचा भौगोलिक प्रदेश आणि त्याची उपलब्धता आणि त्यानुसार मिळणाऱ्या वाव हाही त्याला कारणीभूत आहे. या सगळ्या गोष्टी नजरअंदाज करून आज 8 ऑक्टोबरला 1932 सालापासून आपलं जे रॉयल इंडियन एअर फोर्स आता इंडियन एअर फोर्स म्हणून ओळखलं जातं. त्याची प्रगती बघता खरंच खूप छान वाटतं. एक वॉरियर म्हणून किंवा एक फौजी म्हणून जर का युद्ध झालं, तर त्या देशाचं युद्धाच्या निर्णायक क्षमता ही तिथल्या वायुसेनेच्या उपलब्धतेवरती आणि त्या वायुसेनेच्या ताकदीवरती अवलंबून असते. एक विशेष युद्ध झालं होतं मिडल ईस्टमध्ये, त्याला इस्रायल आणि इजिप्तचं युद्ध म्हणतात. इजिप्त याचा पूर्ण डॉमिनन्स इस्रायलवरती या कारणासाठी होता, कारण की त्यांच्याकडे अत्यंत अपग्रेडेड आणि उत्तम क्वालिटीची विमानं होती. त्यांनी जर का हवेत उड्डाण केलं असतं, तर इस्रायल युद्ध हारलं असतं. पण इस्रायल आपल्या वॉर टॅक्टिक्समुळे जे जगालाही मान्य आहे आणि जगामध्येही प्रसिद्ध आहे. त्या इस्रायली एअर फोर्सनी त्या इजिप्शियन एअर फोर्सच्या बेसेसवरती एका रात्रीत हल्ला केला आणि इजिप्तचं 70% विमानदळ हे जमिनीवरतीच नष्ट केलं. असं म्हटलं जातं की एअर सपोर्ट्स द एअरक्राफ्ट ओन्ली व्हेन दॅट एअरक्राफ्ट इज एअरबॉर्न. दॅट मीन्स ज्या वेळेला ते विमान हवेत झेपावतं, त्यावेळेला त्याला थांबवणारं कोणी नसतं. मग तेवढंच एक विमान हवेत झेपावल्यानंतर काय होतं? तर आत्ताच्या पिढीमध्ये आपण बघायला गेलो तर 2019 सालचा आपल्याला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक आठवतो. आपल्याकडनं 12 मिराज 2000 प्रजातीची विमानं तिथे गेली.
मग अनेक आपल्याकडचे जे मीडियावाले लोक आहेत किंवा असे अनेक गुगल प्रेमी आहेत ज्यांनी त्याच्यावरती टीकाही केली. मग मिराज 2000 का वापरलं, सुखोई 30 का नाही वापरलं? तर प्रत्येक विमान, त्याची क्षमता आणि त्याच्या पद्धतीने त्यानुसार उडणं जाणं. मिराज याचा अर्थ आहे मृगजळ. मृगजळ जसं हरणाला त्या वाळवंटात पळवत राहतं, की पुढे पाणी आहे, पुढे पाणी आहे, तसं त्या मिराज 2000 विमानाकडे रडारला चुकवण्याची क्षमता आहे. म्हणून ती विमानं तिथे वापरली गेली. रॉयल इंडियन एअरफोर्स किंवा इंडियन एअरफोर्सच्या विषयी आपण बघायला गेलो, तर 1945च्या द्वितीय महायुद्धामध्ये आपल्या रॉयल इंडियन एअरफोर्सने सुद्धा भाग घेतला होता. आपल्याला भारतीय थलसेना यांचे पराक्रम माहिती आहेत. काही अंशी नौसेनेचेही माहिती आहेत. पण वायुसेनेचे हे जे एअर वॉरियर्स आहेत, यांच्याविषयी फारसं कोणी बोललं जात नाही किंवा त्यांच्या कथाही आपल्याला फारशा माहीत नाहीत. आपण ज्यावेळेला राष्ट्रपुरुषांचे परमवीर चक्राचे स्वाध्याय बघत होतो, त्यावेळेला तिथे फ्लाइट लेफ्टनंट उत्तमसिंग शेखावतची आपण गोष्ट बघितली होती, की त्यांनी ज्या पद्धतीने 1971 साली श्रीनगर एअरबेसला एकट्याने हवेमध्ये उड्डाण करून त्या एअरबेसची सुरक्षा केली होती आणि ते सुरक्षा करता करता ते स्वतः धारातीर्थी पडले होते. इंडियन एअरफोर्सचे असेच काही दिग्गज पायलट आहेत. ज्यावेळेला हा स्वाध्याय आम्ही ठरवत होतो, त्यावेळेला मला असं सांगितलं, की प्रसाद जर का जमली, तर एखादी व्हिडिओ क्लिप बघता येईल का आपल्याला? तर मी ती शोधली. 1965 सालच्या भारत-पाकिस्तान या युद्धामध्ये आपल्या भारतीय वायुसेनेनी वायुसेना स्थापन झाल्यापासनं पहिल्यांदा एअर टू एअर किल म्हणजेच हवेमध्ये दोन लढाऊ विमानं एकमेकांशी लढतात, एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न करतात. आता सहजी त्याचा रेफरन्स द्यायचा झाला तर आत्ताच बॉलिवूडमधला फायटर नावाचा पिक्चर आलाय, ज्याच्यामध्ये खूप काही गोष्टी खूप विचित्र दाखवल्यात, त्या आपण बाजूला ठेवूया. पण ते जे हवेतल्या हवेत दोन विमान लढतात त्याला डॉग फाईट म्हणतात. ती डॉग फाईट दरवेळेलाच होते अशी नाही. 1965च्या युद्धात झाली, 1971च्या युद्धात झाली आणि त्याच्यानंतर तशी डॉग फाईट एकदम बघायला मिळाली ती 2019 साली, ज्या वेळेला आपल्या विंग कमांडर अभिनंदननी 2.5 मार्कचं MiG-21 घेऊन 4 मार्कचं F-16 मारून पाडलं होतं. आपल्या इंडियन एअरफोर्सची एक म्हण आहे. ती म्हण अशी आहे, की इट्स नॉट द प्लेन, इट्स द पायलट. जो लढाऊ विमान चालवतो, तो पायलट, तो वैमानिक, त्याच्यावरती ते विमान कशा पद्धतीने काम करतंय हे अवलंबून असतं. वास्तविक पाहता MiG-21 हे खूप जुनं पुराणा प्लेन आहे. आता जुन्या पुराणा प्लेन घेऊन F-16 सारखं अत्याधुनिक विमान हवेतल्या हवेत मारे करून जे डॉग फाईट करून मारणं आहे, याच्यासाठी नुसतंच प्लेनवरती आपण असं म्हणतो, की "अरे, आज पेनातली रिफिल संपली म्हणून मी पेपरच नाही लिहिला." असं न समजता माझं MiG-21 आहे, त्याचं F-16 आहे, म्हणून मी त्याला पाठ दाखवून पळून देणार तर मी त्याला पाडणार. म्हणून त्यांना एअर वॉरियर्स म्हणतात. आपण एक क्लिप बघणार आहोत. ती क्लिप आहे किलोर ब्रदर्सची. हे कोण होते किलोर ब्रदर्स? जसे तानाजी सूर्याजी होते तसे हे दोन किलोर ब्रदर्स. एक ट्रेवर किलोर आणि दुसरा डेन्झल किलोर. हे भारतीय वायुसेनेतले पायलट आहेत. ते दोघंही स्क्वॉड्रन लीडर होते. 1965 साली त्यांनी एक अप्रतिम डॉग फाईटमध्ये दोन्ही भावांनी पाकिस्तानची प्लेन्स पाडली आणि बरेच वेळेला असं होतं, की एक आत्ताचा माणूस जुन्या गेलेल्या माणसाच्या विषयी कथा सांगतोय. पण आजच्या व्हिडिओ क्लिपमध्ये अवघी 2.25 मिनिटांची क्लिप आहे. त्या 2.25 मिनिटांच्या क्लिपमध्ये डेन्झल किलोर हे स्वतः 1965 सालात ते कसे लढले हे आपल्याला सांगणार आहेत. 2.25 मिनिटांची ही आपण क्लिप बघूया आणि पुन्हा स्वाध्यायावरती येऊया. 1965 की शुरुआत में ही भारतीय वायुसेना युद्ध में अपनी महारत साबित कर चुकी थी। भारत के छोटे लेकिन असरदार नेट फाइटर एयरक्राफ्ट्स ने पाकिस्तानी सेबर्स की बेहतर काबिलियत को चुनौती दी।
इसमें दो भाइयों ने खास तौर से अपना कमाल दिखाया। स्क्वाड्रन लीडर ट्रेवर कीलर और स्क्वाड्रन लीडर डेंजिल कीलर दोनों ने एक एक सेबर जेट को नेस्तो नाबूद किया। स्क्वाड्रन लीडर डेंजिल कीलर उन हवाई जंगों का ब्यौरा दे रहे हैं। तीसरी सुबह 7 बजे उन्होंने एक पाकिस्तानी एयरक्राफ्ट को चाम एरिया में पेट्रोलिंग करते देखा। वो नाट एयरक्राफ्ट को इंटरसेप्ट करना चाहते थे। वो लगभग 6000 मीटर की ऊंचाई पर थे और एयरक्राफ्ट को मोड़ना चाहते थे। सेबर्स उसका पीछा कर रहे थे और मेरे ब्रदर उनके पीछे आ गए। वहाँ 3 या 4 मिनट की लड़ाई हुई और जैसे ही वो नजर आया तो मेरे ब्रदर ने उस पर फायर किया और वो एयरक्राफ्ट नीचे जमीन पर गिर गया। तो आजादी के बाद ये पहला ऐसा एयरक्राफ्ट था जिस पर फायर करके उसे नीचे गिराया गया था और ये दरअसल एक बहुत ही बड़ी कामयाबी थी और ये एक मोरल बूस्टर था और पाकिस्तान के लिए ये एक बड़ा झटका था क्योंकि उन्हें लगता था कि वो हमसे बेहतर है। उस पूरी एक्टिविटी और फाइटिंग की इंटेंसिटी की वजह से मुझे 4 एयरक्राफ्ट ले जाने के लिए कहा गया और जैसे ही हम टारगेट पर पहुंचे मुझे 2 एयरक्राफ्ट दिखाई दिए जो हमला करने वाले एयरक्राफ्ट को ऊपर से कवर किए हुए थे। मैं फौरन उन 2 एयरक्राफ्ट की ओर बढ़ा। वो वही कर रहा था तो मुझे नहीं देख पा रहा था। एयरक्राफ्ट के ओझल होने पर आप खत्म हो सकते हैं। वो उधर देख रहा था और कुछ समझ नहीं पा रहा था। मैंने नीचे होकर उसे फौरन उड़ा दिया। पाकिस्तान हमसे बहुत डरता था और वो हमेशा जंग में हमसे बचने की कोशिश करते थे। उनकी कॉम्बैट रिपोर्ट्स में यही कहा जाता था कि नैट ने उन्हें हमेशा परेशान किया था। किलोर ब्रदर्स हे जे डेंझल किलर होते त्यांचं एक 2 महिन्यांपूर्वीच वयोमानानुसार निधन झालं. हे एअर वॉरियर्स साधारणपणे समोर येत नाहीत, दिसतही नाहीत किंवा त्यांची चर्चाही होत नाही. विंग कमांडर अभिनंदन ह्या माणसाची चर्चा ह्याच्यासाठी झाली की त्यांनी F-16 पाडलं हे त्याच्या रुटीन ड्युटीचा भाग होता, पण तो पलीकडच्या बाजूला पाकिस्तानांनी कॅप्चर केला आणि त्याला परत पाठवला. याच्यामुळे ते जास्तपणे लोकांच्या लक्षात राहिले आणि लोकांच्या लक्षात त्यांच्या मिशनच्या पद्धतीमुळे सुद्धा राहिले. हे एअर वॉरियर्स चुपचाप चुपचाप काम करतात, पण त्यांच्या विमानांचे आवाज मात्र आजही शत्रूंच्या हृदयामध्ये धडकी भरवतात. नवरात्राचा काळ आहे आणि या नवरात्राच्या काळामध्ये आपण जगन्मातेची पूजा करतो. आता इंडियन एअरफोर्स फक्त पुरुषच नाही, तर स्त्रियांना सुद्धा बरोबरीची संधी मिळते. भावना कंठ ह्या मुलींनी आज म्हणजे एक आठवड्याभरापूर्वी भारतीय सैन्य दलाबरोबर परदेशामध्ये युद्धाभ्यासाची पूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. भावना कंठ अवनी ह्या पहिल्या भारतीय फायटर पायलट्स म्हणून ओळखल्या जातात. तशीच एक ओळख अजून आहे ज्याच्यावरती एक सिनेमा पण आलाय गुंजन सक्सेना म्हणून. 1999 सालच्या कारगिल युद्धामध्ये स्क्वॉड्रन लीडर म्हणजे आताच्या स्क्वॉड्रन लीडर गुंजन सक्सेना आणि श्रीवैद्या रंजन ह्या 2 महिला पायलट्स ज्या हेलिकॉप्टर पायलट्स होत्या, त्यांनी शत्रूच्या लाईव्ह फायरिंगमधनं आपले भारतीय जवानांची सुटका केली. युक्रेन रशियाच्या वॉरमध्ये आपण असं म्हणतो की राजकीय गोष्टी झाल्या आणि आपले सगळे तिथले अडकलेले विद्यार्थी परत आणले, पण ते परत आणले कोणी? ते परत जे आणले ते C-17 ग्लोब मास्टर्सचे इंडियन एअरफोर्सचेच पायलट होते. मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की माझा एक मित्र विंग कमांडर कार्तिक जोशी त्या एक CJ-17 ग्लोब मास्टरचा वैमानिक होता. अत्यंत अनुभव असताना सुद्धा तो बेंगलोरच्या त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सिम्युलेटरवरती प्रॅक्टिस करत होता, कारण की युक्रेनच्या जवळच्या एअर स्ट्रिपवरती एवढं मोठं विमान उतरवणं, आतमध्ये लोक बसवणं आणि परत घेऊन येणं हे एक खूप मोठं चॅलेंज होतं आणि ते चॅलेंज त्यांना एकदाच प्रयत्न करण्यासाठी अलाउ करत होतं. त्यामुळे त्यांना एकच चान्स होता त्या एअरस्ट्रिपवरती उतरायचा. त्याच्यासाठी त्यांनी आधी प्रचंड अभ्यास केला. आपल्याला विंग कमांडर अभिनंदनची मी आत्ता गोष्ट सांगितली की त्यांनी F-16 पाडलं.
आणि त्याच्या पुढे ते युद्धकैदी झाले. पण ते F-16 पाडण्यासाठी त्यांना मदत करणारी एअर ट्रॅफिक कंट्रोलिंग ऑफिसर ही महिला होती. तिचं नाव होतं स्क्वॉड्रन लीडर मिंटी अगरवाल. स्क्वॉड्रन लीडर मिंटी अगरवालनी रडारवरनं आणि ATC मधनं विंग कमांडर अभिनंदन यांना सतत मार्गदर्शन केलं. कारण की एका वैमानिकाला एक प्रॉब्लेम असा येतो, की ज्या वेळेला तो टेक ऑफ करून हवेमध्ये उडतो, त्यावेळेला त्याला कुठल्या बाजूला जमीन आहे आणि कुठल्या बाजूला आकाश आहे हे दिसत नाही. त्याला एका बाजूला अंधार आणि एका बाजूला प्रकाश दिसतो. वेग त्या विमानाचा MiG-21 चा वेग हा आवाजापेक्षा दुप्पट आहे. त्या वेगामध्ये ते प्लेन, शत्रूचं प्लेन एकदम पिन पॉइंटेड शोधून काढण्यासाठी फक्त वैमानिकच नाही, तर त्याला ग्राउंड क्रूचीही मदत लागते. ह्या इंडियन एअरफोर्सचा आज प्राऊडली 8 ऑक्टोबरला आपला रेझिंग डे आहे. आपण राष्ट्रपुरुषांचे स्वाध्याय बघतोय. हे राष्ट्रपुरुष कोण आहेत? तर कुठल्याही क्षेत्रात असताना, मग मी वैमानिक असेन, मी नुसता सैनिक असेन किंवा मी नौदलातला सैनिक असेन, मी शास्त्रज्ञ असेन, मी डॉक्टर असेन किंवा मी एक सामाजिक कार्यकर्ता असेन, नाहीतर मी आध्यात्मिक कार्यकर्ता असेन. माझा पूर्ण लक्ष आणि माझं पूर्ण ओरिएंटेशन हे माझ्या देशाच्या सुरक्षिततेकडे असेल, तर त्याला राष्ट्रपुरुष म्हणतात. या संपूर्ण सेना दलांमध्ये काम करणारे राष्ट्रपुरुष आणि त्यांची सुद्धा चरित्र आणि अशा युद्धस्य कथा रम्या याच्यावरती काहीच दिवसांमध्ये आपण एअरफोर्सचे वॉरियर्स म्हणून सुद्धा त्यांचे विमानं, त्यांचे वॉरफेअर टॅक्टिक्स जसे आपण भारतीय सैन्य दलाचे बघत होतो, की कुठल्या बाजूनी आपली पलटण गेली, कसा हल्ला झाला. त्याच पद्धतीने जशी एक क्लिपमध्ये आपण बघितलं की लोअर ब्रदर्सनी कशा पद्धतीने गेलं. त्याच पद्धतीने आपण ते एअर वॉरियर्स सुद्धा काहीच दिवसांमध्ये सन्मिलित करून राष्ट्रपुरुषांचे स्वाध्याय असेच पुढे वाढवत नेणार आहोत. आपल्याबरोबर नुसतंच वायुसेनेतले नाहीत, तर नौसेनेतले पण लोक आहेत. नुसतेच स्थलसेना, वायुसेना, नौसेनेतले नाहीत, तर BSF, CRPF मधले लोक आहेत. इस्रो मधले सायंटिस्ट सुद्धा आहेत. स्वामीजी कायम म्हणायचे, की राष्ट्रीयत्व आणि अध्यात्म हे हातात हात घालून गेलं पाहिजे. ही लोक लढताना आपला कुठलाही जात धर्म बाजूला ठेवून आपण फक्त हिंदुस्थानी म्हणजे भारतीय आहोत आणि त्या भारताची भारत माता ही एकमेव आराध्य दैवत राहतं आणि त्या दैवतेच्यासाठी म्हणून प्राण पणाला लावून लढणारे हे एअर वॉरियर्स. नावं घेऊ तेवढी कमी आहेत, वेळही कमी आहे. काही दिवसांनी या एअरफोर्सच्या वॉरियर्सचे सुद्धा आपण स्वाध्याय बघायला सुरुवात करणार आहोत. म्हणून हा एअरफोर्सचा आजचा विशेष स्वाध्याय होता. 8 ऑक्टोबरला भारतीय वायुसेनेचा वाढदिवस आहे. त्या भारतीय वायुसेनेला स्वरूपयोग प्रतिष्ठानकडनं खूप हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद, की तुम्ही जमिनीवरच नाही तर हवेतून सुद्धा आज आमचं रक्षण करताय. म्हणून अनेक लोक सुख समाधानाने शांतपणे झोपू शकतायत. नवदुर्गांसारख्या आता महिला सुद्धा एअरफोर्सच्या रणरागिणी म्हणून फायटर प्लेन्समध्ये सुद्धा सन्मिलित झाल्या आहेत. त्यांच्याही कथा बघायला आपण काही दिवसांनी सुरुवात करूया. हा एअर वॉरियर्सचा विशेष स्वाध्याय इथेच थांबवतो. धन्यवाद. हरिओम.